नागपूरमध्ये एचएमपीव्हीचे 2 रुग्ण आढळले. खोकला आणि ताप असलेल्या 2 लहान मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह. हॉस्पिटलमध्ये दाखल न करताही दोन्ही बाधित बरे झाल्याची डॉक्टरांची माहिती. एचएमपीव्ही व्हायरसचे भारतात एकूण 8 रुग्ण. केंद्र सरकारकडून एचएमपीव्हीच्या वाढत्या रुग्णसंख्येची दखल. एचएमपीव्हीच्या 8 रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. लागण झालेल्या 8ही बालकांना देशातच संसर्ग झाल्याचं उघड. देशात एचएमपीव्ही व्हायरस आधीपासूनच असल्याचा निष्कर्ष. एचएमपीव्ही व्हायरसमुळे मृत्यूचा धोका नाही. प्रत्येक भारतीयांमध्ये एचएमपीव्ही व्हायरस विरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज आहेत. सीएसआयआरचे माजी डायरेक्टर जनरल डॉक्टर शेखर मांडे यांची माहिती. 2001 मध्येच एचएमपीव्हीची ओळख पटली आहे. थंडी आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळात एचएमपीव्हीचा प्रादुर्भाव होतो. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी स्पष्ट केलं. एचएमपीव्ही संदर्भात राज्य सरकार सतर्क. गरज भासल्यास सरकार योग्य उपाययोजना करणार. आशिष जयस्वाल यांची माहिती. एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग राज्यात होऊ नये यासाठी न्यायालयानं हस्तक्षेप करत आरोग्य विभागाला विशेष कृती दल स्थापण्याचे आदेश द्यावे असा नागपूर खंडपीठात अर्ज दाखल. याचिकेवर उद्या सुनावणीची शक्यता. एचएमपीव्ही व्हायरसबाबत आज आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून मुंबईमध्ये आढावा बैठक. विषाणूच्या संदर्भात उपाययोजना आणि खबरदारीवर चर्चा होणार. एचएमपीव्ही संसर्गाबाबत पुणे महानगरपालिका दक्ष. पुणे महानगरपालिकेकडून नायडू रुग्णालयामध्ये विलगीकरणाची व्यवस्था. नायडू रुग्णालयात विलगीकरणासाठी 50 बेड्स. रुग्णालयात 5 अतिदक्षता बेड्सचीही व्यवस्था. एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर. वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात 100 बेड्सची सोय, तर खामगावमध्ये 50 बेड्सचं विलगीकरण कक्ष तयार. F2 वाघीण आणि तिच्या 5 बछड्यांचा मार्ग रोखल्याच्या प्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल. सुमोटो याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी. राज्याच्या मुख्य वनसंरक्षकांना जबाब नोंदवण्याचे आदेश जारी. राज्यातील व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटकांना मोबाईल बंदी. जिप्सी चालक, गाईड्स यांनाही जंगल सफारीवर जाताना मोबाईल नेण्यास बंदी. आता मोबाईल व्यतिरिक्त स्थिर कॅमेरा मात्र नेता येणार. संतोष देशमुखांची हत्या करताना मारेकऱ्यांच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप, भीती नव्हती. सीआयडी आणि एसआयटीनं केलेल्या तपासातून माहिती समोर. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. मुंबईमध्ये संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार. बीड प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी या संदर्भात भेट घेणार असल्याची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, तसंच धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी. देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करणारी एसआयटीच वादात. वाल्मिक कराडच्या जवळचे 7 ते 8 अधिकारी एसआयटीत. वडेट्टीवारांची माहिती. बीड प्रकरणी नेमलेली संपूर्ण एसआयटीच बरखास्त करावी, अंजली दमानिया यांची मागणी. बीडमधलं संपूर्ण पोलीस खातंच बरखास्त केलं पाहिजे, तसंच देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड बाहेर चालवावा, संजय राऊतांची मागणी. सुरेश धस आधी बोलतात आणि नंतर माघार घेतात. सुरेश धस यांनी निर्भयपणे लढाई सुरू ठेवावी. आम्ही सोबत आहोत, संजय राऊतांचा धस यांना पाठिंबा. जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही. न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशीत दोषी आढळण्यावर कारवाई होणार. अजित पवारांची भूमिका. आम्हालाही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं, तेव्हा नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावा नाही असं दादा म्हणाले नाहीत. संजय राऊतांचा अजित पवारांवर पलटवार. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरपंच संघटना आक्रमक. सरपंच परिषदेकडून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. सकाळी 11 वाजता मंत्रालयात बैठक होणार. कोणते महत्त्वाचे निर्णय होणार याकडे लक्ष. आजच्या कॅबिनेटमधून ई कॅबिनेटचा शुभारंभ. बैठकीतील प्रस्तावांची माहिती टॅबवर उपलब्ध होणार. आज चाचणी म्हणून टॅबचा प्रयोग. प्रजासत्ताक दिनापूर्वीच पालकमंत्री पद वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता. येत्या 2 दिवसात पालकमंत्री पदाबाबत बैठकीत निर्णय होण्याची चिन्ह. राष्ट्रवादीची अंतिम यादी लवकरच जाहीर होणार.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज आढावा बैठक. राज ठाकरे शिवतीर्थवर मनसेच्या सगळ्या विभाग प्रमुखांची बैठक घेणार. ठाकरे गटाच्या मुंबई महापालिका निवडणूक तयारीच्या स्थगित झालेल्या बैठका आजपासून सुरू. उद्धव ठाकरे मुंबईतील मतदारसंघाचा आढावा घेणार तसंच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार. पुणे महानगरपालिकेतील ठाकरे पक्षाचे 5 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये अपक्ष उमेदवाराकडून निवडणूक याचिका. वर्षा गायकवाडांविरोधातील याचिकेवर हायकोर्टाकडून निकाल राखीव. वर्षा गायकवाडांनी मतदारांना पैसे वाटल्याचाही याचिकेतून आरोप. सुधीर मुनगंटीवार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. चंद्रपुरातील आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त ही भेट होणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईतील प्रदूषणाबाबत बैठक होण्याची शक्यता. राज्य सरकार काय उपाययोजना करणार याकडे लक्ष. मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणात आल्यानं बांधकाम प्रकल्पांवर सरसकट लावलेले निर्बंध हटवले. मात्र प्रदूषणास कारणीभूत ठरणारे प्रकल्प आढळल्यास निर्बंध लावणार. आयुक्त भूषण गगराणींची माहिती. शिवाजी पार्क मैदानातील धुळीवरती 15 दिवसात तोडगा काढा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश. या समस्येबाबत मनसेसह स्थानिकांचं अनेकदा आंदोलन. सिंधुदुर्गातील वक्फ बोर्डाच्या जमिनीची यादी माझाच्या हाती. सिंधुदुर्गातील 156 ठिकाणी वक्फ बोर्डाचा दावा. नितेश राणेंचा आरोप तर राणेंनी केलेला दावा चुकीचा. वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचं प्रत्युत्तर. किरीट सोमय्यांची आज पत्रकार परिषद. यावेळी किरीट सोमय्या मालेगाव बांगलादेशी रोहिंग्यांच्या जन्माचा दाखला आणि घोटाळ्याचे आणखी पुरावेही देणार. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात बिल्डरचा सहभाग किंवा एसआरएच्या वादाच्या आरोपात तथ्य नाही. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात उल्लेख. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीमध्ये आरक्षण डावलल्याचं प्रकरण. सुधीर मुनगंटीवारांनी बँक मुख्यालयासमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला भेट देत बँक व्यवस्थापनाला ठणकावलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील विमानतळांच्या विकास कामांचा आढावा. नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामं मुदतीत पूर्ण करावीत. फडणवीसांचे निर्देश. राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत राज्यामध्ये 14 स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालयं सुरू करण्यास मान्यता. अहमदनगर, पुणे आणि नंदुरबारमध्ये 30 खाटांच्या जिल्हा रुग्णालयांचं बांधकाम पूर्ण. महानगर क्षेत्रामध्ये केबल कार प्रकल्प उभारण्याची गरज. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा प्रस्ताव. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींकडे प्रस्ताव मांडणार असल्याचीही माहिती. मुंबई विद्यापीठाचा आज वार्षिक दीक्षांत समारंभ. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत समारंभाचं आयोजन. दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती लवकरच सुरू केली जाणार. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती होणार. लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना अधिकचा दंड भरावा लागणार. सेकंड क्लाससाठी 500, फर्स्ट क्लाससाठी 750 तर एसी लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 1000चा दंड आकारण्याचा प्रस्ताव. आता सदनिकेचा ताबा मिळाल्यावरच मालमत्ता कराची आणि मासिक सेवा शुल्काची आकारणी केली जाणार. म्हाडाचा महत्त्वाचा निर्णय. भविष्यात लॉटरी विजेत्यांना मोठा दिलासा मिळणार. साबण, खाद्यतेल, चहा, कॉफी, चॉकलेटपासून बिस्किटापर्यंत सर्व काही महागणार. या वस्तूंच्या किमती तब्बल 30% वाढणार. अमरावतीमध्ये शेतकरी मेंढपाळांच्या हक्कासाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात वाडा आंदोलन. बच्चू कडूंचा विधानसभेत पराभव झाल्यानंतर हे पहिलंच आंदोलन. रासपचे नेते महादेव जानकरही आंदोलनात सहभागी होणार. 2 दिवसात थंडी आणखी वाढण्याचा अंदाज. मुंबईचं किमान तापमान 14 अंशांवर येण्याची शक्यता. तर ग्रामीण महाराष्ट्रात 1 अंकी तापमानाचा अंदाज. नागपूरमध्ये थंडीचा जोर वाढला. मागच्या 2 दिवसांपासून नागपूरचा पारा 8 अंशांवर. नंदुरबारमध्ये यंदाच्या हंगामामध्ये 8000 क्विंटलपेक्षा अधिक लाल मिरचीची आवक. 500 पेक्षा अधिक वाहनं दाखल. अजून आवक वाढणार असल्यानं मिरचीच्या दरांवर परिणाम. नवीन तूर बाजारात येताच तुरीच्या भावात मोठी घसरण. तुरीचे भाव प्रति क्विंटल 4000 घसरले. दापोलीच्या हरणे बंदरामध्ये महाकुळ माशाची आवक सुरू. एकाच वेळी 3.5 लाखाचे मासे मिळाल्यानं मच्छीमारांकडून समाधान व्यक्त.
तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला चकाकी, गाभाऱ्यातील भिंतीचे ग्रॅनाइट काढून जीर्णोद्धार केला. तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेच्या काळात मुख्य गाभाऱ्याचं संवर्धन. मंचकी निद्रा संपून तुळजाभवानी देवी आज पुन्हा सिंहासनावर विराजमान. देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. मुरुडच्या पद्मदुर्ग किल्ल्यावरती जागर कार्यक्रमाचं आयोजन. शिवपालखी मिरवणुकीमध्ये यंदा अनेक शिवभक्तांचा सहभाग. कोकणकडा मित्रमंडळाकडून जागर कार्यक्रमाचं आयोजन. माघी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर पूर्णतः बंदी. मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय. सार्वजनिक मंडळांना पर्यावरणपूरक मूर्तीबाबतचं हमीपत्र द्यावं लागणार. यवतमाळच्या राळेगावमध्ये भूमापकाला 10,000ची लाच घेताना रंगेहात अटक. मालमत्तेच्या मिळकत पत्रिकेवरून नाव कमी करण्यासाठी भूमापकाकडून लाचेची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.